आता ना माझ्याकडे एक सीनियर पेशंट आले होते. त्यांना शुगरची टेस्ट करायची होती, तर त्यांनी येऊन विचारलं की काय चार्जेस आहे फास्टिंग आणि पोस्ट लंचचे. मी त्यांना सांगितलं सर 100 रुपीज आहे. ते बोलतात आमच्या इथे 80 रुपीजमध्ये होतं. मी बोलले सर इथे तर पॉसिबल नाही आहे 80 रुपीजमध्ये. मग ते 2 मिनटं बसले, विचार करायला लागले. तर मला असं वाटलं की काय फायनान्शियल कंडिशन असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मग म्हणून पैसे नसतील. तर मग मी पण विचार करायला लागले की मी त्यांना करून देऊ. 2 मिनटं बसल्यानंतर ते असे सांगतात की मॅडम डॉक्टर का कन्सल्टिंग चार्जेस ज़्यादा आहे, 800 रुपये आहे. तिथं जाऊन तुम्ही 800 रुपये पे करणार, पण इथे तुम्ही 100 रुपीजची टेस्ट करायला इतका विचार करताय. या 100 रुपीजच्या टेस्टवरती तुमच्या बॉडीचे खूप ऑर्गन्स डिपेंड असतात. ह्याच्यामध्ये तुमची शुगरची व्हॅल्यू कळते. जर तुमची कंटिन्यू शुगरची व्हॅल्यू वाढलेली असेल तर तुमचे अजून इंटरनल ऑर्गन्स पण अफेक्ट होऊ शकतात. कारण तेवढ्या पॉवरची मेडिसिन तुम्हाला डॉक्टर देणार. किडनीवर तुमचा परिणाम होतो, तुम्हाला डोळ्यांनी ब्लर दिसतं. अजून खूप काही आहे जे मी याच्यामध्ये एक्सप्लेन नाही करू शकत आहे. पण एका रिपोर्टवरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. रिपोर्टची क्वालिटी बघा आणि जिथे बार्गेनिंग करायचं तिथेच करा. खरंच जर कंडिशन नसेल तर आम्ही करून देतो, पण हे असं काही करू नका जेणेकरून आम्हाला पण प्रॉब्लेम होईल आणि तुम्हाला पण प्रॉब्लेम होऊ शकतो. थँक्यू.